यवतमाळमधल्या राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघानं आणखी एका गुराख्याचा फडशा पाडत चौथा बळी घेतला। त्यामुळे परिसरातल्या गावात कमालीची दहशत आहे। राळेगाव परिसरातल्या नरभक्षी वाघानं गुराढोरांसोबतच 4 व्यक्तींना ठार केल्यानं ग्रामस्थ संतापलेत। वनविभाग, वनविकास महामंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवरती कमालीचा रोष व्यक्त केला जातोय। तेजनी इथले प्रवीण पुंडलिक सोनवणे हे ऐन 25शीतले गुराखी या वाघाचा चौथा बळी ठरले। प्रवीण सोनवणे गुरं घेऊन तेजनी बोराटी जंगल परिसरात गेले होते, जिथे गाई चरत असताना वाघानं त्यांच्यावर हल्ला केला। राळेगाव, पांढरकवडा, कळंब या 3 तालुक्यांच्या सीमेवर नरभक्षक वाघानं गेल्या 2 महिन्यांपासून धुमाकूळ घातलाय। त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांनी भीतीपोटी शेतात जाणं बंद केलंय। ग्रामस्थांचा रोष बघता आमदार अशोक उईके यांनी ग्रामस्थ आणि पांढरकवडा वनाधिकाऱ्यांना पाचारण करून वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्यात। परिसरात एक वाघीण आहे, तिथे एक वाघाचा संचार आहे असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये या वाघाला इथून हद्दपार करायचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्या प्रस्तावाला मंजुरात मिळालेली आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही एकमताने निर्णय घेतलेला आहे। एक बोराटीची, एक हेटीवरचा माणूस 2, एक लोणीचा माणूस 3 आणि आता आज एक निरपालन एक 5 जण खाल्ले। आम्हाला 5 जणांच माहित आहे। आम्हाला भीती आहे वाघाची। वाघ म्हणजे अजिबात ते आहे ना, सरकारानं जशी लाह्या बाटराची बंदी दिली तशी वाघाची बंदी करून टाकायला पाहिजे। हर एक गावामध्ये 10-10 लोकांची व्हॉलेंटियर म्हणून ते आमच्या डिपार्टमेंट सोबत काम करून थोडंसं आयडेंटिफाय करणार आहे नेमका वाघ कुठे राहतात म्हणून। त्यांना सुद्धा मदती मिळतात की वाघ इथे म्हणून इझिली ट्रँक्युलेट करायला सोपं होऊन जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।